नमस्कार. डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मोड आलेली धान्ये, सर्वोत्कृष्ट आहार. मोड किंवा अंकुर हे अद्भुत अन्न आहे. उपलब्ध आहारापैकी ते सर्वात ताजे आणि पौष्टिक असे शाकाहारी अन्न आहे. साधे धान्य आणि याच धान्यापासून आलेले मोड याची तुलना केली तर मोड आलेल्या धान्यामध्ये अत्यंत पाचक आणि पौष्टिक गुण असतात. मोड आलेले धान्य खाण्याची प्रथा हजारो वर्षापासून चालू आहे. आज सुद्धा चीनमध्ये मोड आलेले मूग हे लोकप्रिय आहेत. धान्याच्या अंकुरामध्ये आवश्यक ती सर्व जीवनसत्वे आणि खनिजे असतात. आपल्या आहाराचा तो महत्वाचा घटक असायला हवा. मोड आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, फक्त थोडेसे पाणी घ्यावे लागते. कोणतेही धान्य, डाळी आणि उसळी यांना मोड आणता येतात. सामान्यपणे धान्य म्हणजे गहू, मका, बाजरी, बार्ली. बियामध्ये अल्फाच्या बिया, मुळ्याच्या बिया, मेथ्याच्या बिया, गाजराचे बी, धने, दुधी भोपळ्याचे बी, खरबुजाचे बी. डाळीमध्ये शेंगा, मूग, हरभरा, शेंगदाणा, वाटाणा, मटकी. अल्फा हे त्यांच्या अरेबिक नावाप्रमाणे अंकुरामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या झाडाची मुळे जमिनीत 12 मीटर पर्यंत खोल जातात आणि मॅंगनीज सारखे पचनासाठी व आरोग्यासाठी आवश्यक असलेली खनिजे शोषून घेतात. मॅंगनीज हा इन्सुलिनचा एक महत्वाचा घटक आहे. अल्फामध्ये अ, ब, क, ई आणि के ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. शिवाय अमायनो ऍसिड भरपूर असतात. तीळ हे आणखीन एक बी आहे. यात आवश्यक अशी सर्व अमायनो आम्ले असतात. गाईच्या दुधापेक्षा यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामध्ये लेसिथिन, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे असंतृप्त स्निग्ध पदार्थ, विटॅमिन ई आणि ब ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आता मोड कसे आणायचे? मोड आणण्यासाठी उत्तम गुणाचे बी घ्यावे. बिया, शेंगा, धान्य, उसळी, मोड आणण्यायोग्य आहेत की नाही याची अगोदर खात्री करून घ्यावी. सोयाबीनला मोड नीट येत नाहीत आणि ते कडू लागतात. गव्हाला अंकुर येण्यासाठी ते जमिनीतच पेरावे लागतात. ज्या बियावर रासायनिक प्रक्रिया केलेली आहे अशा बिया अंकुरासाठी वापरू नये, कारण त्यात वेळ लागतो. बिया आधी स्वच्छ धुवून मग स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालाव्यात. भांड्यावर कापड किंवा जाळीचे झाकण ठेवावे. भिजत ठेवण्याचा कालावधी बियाच्या आकारावर अवलंबून असतो. लहान बिया 5 तास, मध्यम बिया 8 तास आणि उसळी 10 ते 12 तास भिजत ठेवावे लागतात. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकावे. मोडासाठी भांड्यामध्ये 1/4 पेक्षा जास्त बिया भरू नयेत. पाण्यात भिजत ठेवल्यामुळे धान्य, उसळे आणि पाण्याने फुगतात. म्हणून त्यांना फुगवण्यासाठी भांडे मोठ्या आकाराचे असावे. भांडे थंड जागी किंवा वारे लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. तसेच ते पूर्णपणे झाकूनही ठेवू नये. थोडीशी मोकळी हवा लागायला हवी. बिया रोज दिवसातून 3 वेळा उपसून त्यातील पाणी काढून टाकावे. तापमान आणि आर्द्रता यावरच भिजल्यापासून 2 ते 3 दिवसात मोड येतात. मोड पाण्यात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. कडसर होऊ नये किंवा आंबू नये म्हणून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. अंकुरांना बारीक हिरवीगार पाने फुटतात, म्हणजेच मोड येतात. ती अतिशय कोवळी आणि चविष्ट असतात. त्याचे पौष्टिक मूल्य उच्च दर्जाचे असते. त्याचा ताजेपणा आणि पौष्टिकपणा टिकवण्यासाठी मोड आलेली धान्य फ्रीजमध्ये ठेवावे. लगेच खायचे नसेल तर असे फ्रीजमध्ये ठेवलेले मोड बरेच दिवस राहू शकतात. मोड आणताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. धान्य जास्त दिवस पाण्यात भिजत ठेवले तर ते सडते आणि आंबते. मोड आणण्यासाठी पाणी, हवा, उष्णता आणि काही अंशी अंधारी जागा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. यापैकी एक जरी घटक कमी पडला तरी मोड नीट येत नाहीत किंवा ते येतच नाहीत. उदाहरणार्थ पाणी जास्त किंवा कमी असले, उष्णता पुरेशी नसेल, ताजी मोकळी हवा नसेल,
वातावरण जास्त थंड किंवा गरम असेल किंवा उजेड जास्त असेल तरी पण मोड नीट येत नाहीत. आता मोड आलेली धान्य खाण्याचे फायदे काय आहेत? तर सुकलेल्या बिया आणि त्यांना निघलेले मोड या दोघांची तुलना केली तर मोडामध्ये पौष्टिकतेचे प्रमाण आश्चर्यकारकपणे वाढलेले असते. मोड येताना खनिजे, जीवनसत्वे आणि प्रथिने यांचे प्रमाण वाढलेले असते आणि उष्मांक व कर्बोदके याचे प्रमाण कमी झालेले असते. ही तुलना अन्नपदार्थामधील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. सुकलेली धान्य, डाळे यामध्ये पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते, परंतु मोड आल्यानंतर पाण्याचे प्रमाण 10 पटीने वाढते. दोघांची तुलना करण्यासाठी पाण्याचे प्रमाण अचूक असणे आवश्यक आहे. मोड आलेल्या मुगामध्ये 8.3 पट पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. म्हणून सुके मूग आणि मोड आलेले मूग यातील पौष्टिक गुणांची तुलना 8.3 नेच गुणावे लागेल. प्रथिनांचे वाढलेले प्रमाण फार महत्वाचे आहे. अंकुरित धान्याचा पौष्टिकपणा वाढल्याने ते निदर्शक आहे. कर्बोदकाचे प्रमाण कमी होते याचे कारण त्याचे विघटन होते आणि त्याच्या जागी वातावरणातील नायट्रोजन शिरून तो अमायनो आम्लांची पुनर्रचना करतो. अशा पद्धतीने तयार केलेली प्रथिने इतर कोणत्याही प्रथिनेपेक्षा पचायला हलकी असतात. अंकुरित धान्य पौष्टिक मूल्य उच्च दर्जाचे आहे हे सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे सांगता येते. अन्नाच्या पचनासाठी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर घालवण्यासाठी सोडियम आवश्यक असते. जीवनसत्वे आणि सोडियम या दोघांचेही प्रमाण वाढल्याने अंकुरित धान्य पचायला अतिशय सुलभ असते. सुके धान्य, डाळी आणि उसळी यामध्ये क जीवनसत्व अजिबात नसते, परंतु अंकुर आल्यानंतर ते वाढते. क जीवनसत्व प्रथिनांच्या चयासाठी अत्यंत आवश्यक असते. वातावरणातील मूलद्रव्ये शोषून अंकुरामध्ये क जीवनसत्व तयार होत असते, म्हणून याचे कारण त्याचे विघटन होते आणि त्याच्या जागी वातावरणातील नायट्रोजन शिरून तो अमायनो आम्लांची पुनर्रचना करतो. अशा पद्धतीने तयार केलेली प्रथिने इतर कोणत्याही प्रथिनेपेक्षा पचायला हलकी असतात. अंकुरित धान्य पौष्टिक मूल्य उच्च दर्जाचे आहे हे सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे सांगता येते. अन्नाच्या पचनासाठी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर घालवण्यासाठी सोडियम आवश्यक असते. जीवनसत्वे आणि सोडियम या दोघांचेही प्रमाण वाढल्याने अंकुरित धान्य पचायला अतिशय सुलभ असते. सुके धान्य, डाळी आणि उसळी यामध्ये क जीवनसत्व अजिबात नसते, परंतु अंकुर आल्यानंतर ते वाढते. क जीवनसत्व प्रथिनांच्या चयासाठी अत्यंत आवश्यक असते. वातावरणातील मूलद्रव्ये शोषून अंकुरामध्ये क जीवनसत्व तयार होत असते, म्हणून ते प्रचंड प्रमाणात वाढते. अंकुरित धान्याचे आणखी बरेच फायदे आहेत. अंकुरित धान्य जे एन्झाईम्स असतात त्यांना धान्यातील अन्नघटकाचे आधीच थोडेसे पचन केले असते. अंकुर फुटताना स्टार्चचे साध्या साखरेमध्ये रूपांतर होत असते. उदाहरणार्थ अमायलेज या एन्झाईममुळे स्टार्चचे ग्लुकोजमध्ये आणि सुक्रोजमध्ये रूपांतर होते. प्रथिनांचे रूपांतर अमायनो आम्ल आणि अमाइड यामध्ये रूपांतर होते. लायपेज या एन्झाईममुळे स्निग्ध पदार्थ साध्या स्निग्ध आम्लामध्ये रूपांतर होते. अशा तऱ्हेने अंकुरित धान्यामध्ये पूर्वपचन झालेले अन्न घटक असतात. अंकुरित धान्यामध्ये अनावश्यक वायू तयार करण्याची क्रिया असते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की ऑलिगोसॅकराइड हा वायू तयार होतो. आरोग्यासाठी काही प्रमाणात वायू तयार होणे आवश्यक असते, परंतु त्याची मर्यादा असते. धान्यातून अंकुर फुटताना ऑलिगोसॅकराइडचे प्रमाण 90% कमी होते. अंकुरामध्ये तंतुमय व पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर करायला मदत होते. अंकुरित धान्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, एन्झाईम याचा अमूल्य असा साठा असतो. फळे आणि भाज्या यामध्ये जे पौष्टिक घटक असतात ते सर्व या अंकुरामध्ये असतात. म्हणून अंकुरित धान्य हे जिवंत अन्न आहे. कीटकनाशके आणि रासायनिक खते यामुळे प्रदूषण झालेली फळे आणि भाज्या खाण्यापेक्षा त्यातील सर्व पौष्टिक घटक मिळवण्यासाठी उत्तम आणि बिनधोक मार्ग एकच आहे, तो म्हणजे अंकुरित धान्य. अंकुरित करण्यासाठी घेतलेले धान्य ताजे, स्वच्छ, पॅकिंग केलेले असेच बघून दुकानातून विकत घ्यावे. शेतात पेरण्यासाठी जे धान्य असते त्यामध्ये पारा आणि इतर रासायनिक द्रव्ये मिसळले असतात असे धान्य घेऊ नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.